जय गुरुदेव. जय गुरुदेव. ऐकू आलं ना सगळ्यांना? हो हो. सर. हा, बोला. एक चमचा. मी बोलू का सर? हा, बोला बाबा. गुरुदेव आजच्या भागामध्ये सांगतात की त्वम अशी, तुम हो, तुम ब्रह्म हो, तुम्हारा संसार विचार और भावनाओं से बना है। विचार और भावनाओं में हम बह जाते हैं। अच्छे विचार बुरे विचार आते हैं और जाते हैं और चले जाते हैं। जैसे कि सागर में लहरें उठती है और थोड़ी देर में चली जाती है, वैसे हे भाव उठते हैं और चले जाते हैं. इथं गुरुदेव म्हणतात की एक सोडा वॉटरचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. जसं त्याला फेस येतो तसं काही चुकीच्या आणि काही चांगले विचार माणसाच्या मनामध्ये येतात. जसं भावना उठतात आणि नष्ट होतात, तसं अनंत ह्या सागरामध्ये अनेक विचार उठतात आणि निघून जातात. जो अपने आप को बुरा समझता है, जड़ता में वही दुखी नहीं होता, असं गुरुदेव या ठिकाणी म्हणतात. इसका आधार मैं हूँ. जैसे ज्ञान प्राप्त हो जाता है, वैसे वैसे पात्र का और मन का विकास हो जाता है. जिस बुद्धि में विचार जुड़े नहीं, उसका विकास कैसे हो सकता हो. भावनाओं के साथ खेलना नहीं, उसका मुस्कान कभी नहीं मिटना चाहिए. गुस्सा उठता है, नष्ट होता है, जैसे पानी में लहरें उठती है और नष्ट हो जाती है. हमारे मुंह से कभी गलत शब्द निकलता नहीं, एक गाली नहीं उठती. भावना स्वभाव से उठती है. इससे तुम परेशान क्यों हो, उसका स्वीकार करो. इथं मुल्ला नसरुद्दीनचं उदाहरण गुरुदेव देतात की मुल्ला नसरुद्दीन गाढवावर बसला आणि दुसरे समजू लागले की मी गाढवावरून खाली उतर म्हटल्यानंतर मी उतरलो असं नाही. तुम कहने से पहले ही मैं उतरा हूं. असं भावनांका का तूफान उठ रहा है, उसे स्वीकार कर लो, असं गुरुदेव या ठिकाणी म्हणतात. जय गुरुदेव. जय. बोला अजून. बोला भगवान सर. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. म्हणजे म्हणतात की हे संसार म्हणजे विचार आणि भावनेनं भरलेला आहे. संसार म्हणजे विचार आणि जीवन म्हणजे भाव. सागरात जसे लाटा येतात तसे आपल्या जीवनात सुद्धा किंवा आपल्या मनात सुद्धा लाटांप्रमाणे विचार आणि भावना उचंबळून येतात आणि जातातही. परंतु त्याला आपण चिटकून बसणे हे बरोबर नाही असं म्हणतात. विचार चांगले असो की वाईट असो, त्याला चिटकून बसू नका असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. आपल्याला राग येते म्हणजे जसे सागरात तुफान उठते त्याप्रमाणे राग येत असतो. त्याच्याशी जास्त वेळ तादात्म्य ठेवून राहू नका असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बुद्धी आत्म्याशी जुळलेली नसेल तर तिथं शांती कसं स्थापित होईल असं गुरुजी म्हणतात. त्यानंतर राग येणे, दुःख होणे या सगळ्या भावना आहेत. जसे सागरामध्ये लाटा होतात तसे ह्या येत राहतात आणि जात राहतात. आता हे राग येणे वगैरे हे जे आहे भावना, हे माणसाच्या शरीराप्रमाणे बदलत राहतात.
कुणाला राग जास्त येतो, कुणाला कमी येतोय. काही लोकांना राग येतच नाही, तर त्यांची बनावट असते, असं गुरुजी सांगितलं. जय गुरु. हा बोला अजून. कालचा संदर्भ काय होता? ज्ञानी सबके साथ सहजता बना के रखता है. इथं उदाहरण दिलं होतं गुरुदेवांनी आई आणि मुलांचं, की माँ और बच्चे के बीच कोई दीवार नहीं हो सकती, सहजता हो सकती है. सुंदर असं उदाहरण गुरुदेवांनी दिलेलं आहे. पुरुष स्त्री अपनी अपनी मर्यादा में रहे, उनकी मुक्ति भी काल्पनिक है. भीड़ में भी मुझे अद्वैत नहीं लगा, तो मोह कैसा करूं, इस क्षण में मैं निर्दोष हूँ. ज्ञानी भीड़ में भी अकेला महसूस कर सकता है और अकेलेपन भी में भी भीड़ महसूस कर सकता है. हे पण सांगितलं होतं गुरुजी. विचार कुठून उठतात? भावना कुठून उठतात? ह्याच्याकडे जेव्हा आपण लक्ष देतो त्यावेळेस विचार आणि भावना ह्याच्या पलीकडे आपलं अस्तित्व जातं. कारण विचार आणि भावना ह्या कुठल्या आहेत? जीवाच्या आहेत. आणि मी या विचार आणि भावनांच्या पलीकडे साक्षी भावानं राहत. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा काय होईल, तर भावनांच्या विचारांच्या ह्या तुफानामध्ये आपण वाहून नाही जाणार. जसं उदाहरण दिलंय की आपण ते थम्सअपची बॉटली एकदम उघडली, भस्कन बाहेर येते ते, तशा आपल्या भावना बाहेर येतात, विचार बाहेर येतात, पण ते शांत होऊन जातात. पण त्याच्यात जर आपण वाहत गेलो तर मग आपण शांत प्रसन्न नाही राहू शकत. आणि बुद्धी आपली जर आत्म्याशी जोडलेली नसेल तर मग ह्या सगळ्या भावनांमध्ये विचारांमध्ये आपण अडकून पडतो. आणि बुद्धी जेव्हा आत्म्याशी जोडल्या जाते तेव्हा त्या सागरासारखं आपलं अस्तित्व होत आहे. सागरामध्ये प्रत्येक क्षणी लाटा येतात जातात, तुफान येतात जातात. सागराला त्याचा काय फरक पडतो का? नाही पडत. तर माझं अस्तित्व कसं आहे? त्या सागरासारखं आहे. म्हणून बऱ्याच वेळेस काय होतंय की मनामध्ये वाईट विचार आले तर आपण अस्वस्थ होतो, आणि चांगले विचार आले की अहंकारानं फुगून जातो. माझ्यासारख्या चांगल्या विचारांचा माणूस नाही,
माझ्यासारखा वाईट विचारांचा माणूस नाही. हे दोन्ही स्वरूप अहंकाराचे आहेत. कारण हे कसे आहेत, येत राहतात, जात राहतात. पण त्याच्याशी जेव्हा तुमचं तादात्म्य होते, त्याच्याशी अटॅचमेंट होते, तेव्हा आपण त्याच्यामध्ये वाहून जातो. तर हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाहून जाणार नाही. मग कधी वाईट वागणूक झाली, काही चांगली वागणूक झाली, तरीही पण ती काही क्षणापुरती झाली आणि त्यानंतर आपण त्याला सोडून दिलं. आता ह्याच्यात काय होतंय, जो वाईट वागतो तर त्याची संवेदनशीलता कमी झालेली असते. तो काय म्हणतो, स्वतःला समजून जागतो मी असाच आहे आणि मग असंच वागतो मी. आणि बघा, वाईट मार्गाला लागणारे जे लोक आहेत, अशाच कुठेतरी पॉइंटवर ते स्वतःला समजून घेतात आणि पुढे मग तसेच वागायला लागतात. होतंय ना असं? है की नाही? हा. चोरी केली, एकदा दोनदा चोरी केली की मग काय, चोरी करतोच आहे मी, वाईटच आहे, तर मग सुरू होते. मग तो स्वतःला चांगलं नाही समजत. आणि चांगलं समजणारा जो आहे, तोही पण एवढ्या अहंकारानं भरलेला असतो की त्याला जर समजा थोडस कोणी काय दुसरं बोललं, असं काही वाईट बोललं, तर तो लगेच उसळून जातो. तर चांगलं वाईट भावना, सुखद भावना, दुःखद भावना, ह्या कशा आहेत? खेळ आहे. ह्याला खेळ समजून आपण ह्यांच्या सोबत राहायला पाहिजे. म्हणून म्हणतात ना, भावनांशी खेळतो आपण. तर दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायचं नाही, आपल्या स्वतःच्या भावनांशी खेळायचं. आणि जेव्हा स्वतःच्या भावनांशी खेळ जात राहतो, त्यावेळेस आपण कुठेही असे अडकून पडत नाही आणि वाहून पण जात नाही. कारण तुफानाचं अस्तित्व जास्त काळ नसतंय. असते का? नाही. येत आहे, निघून जाते. क्षणिक आहे. क्षणिक आहे. आणि काही जण असे असतात की त्यांच्यामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये वाईट अशा प्रकारचे शब्दच येत नाहीत. ती त्यांच्या शरीराची बनावट असते. जसं गुरुदेवांनी सांगितलं की मला वाईट शब्दच येत नाहीत माझ्या ह्याच्यात. जास्तीत जास्त शब्द कोणता येतो? स्टुपिड, मूर्ख. ह्याच्या पलीकडे कुठलीही शिवी माझ्याकडे येत नाही. आणि काही लोक असे असतात, तोंड उघडल्याबरोबर शिव्याच. तर मग ह्यांना पण समजून घेतलं पाहिजे, कारण त्यांच्या शरीराची बनावटच तशी आहे आणि त्यामुळं मग ते तसा भडीमार करतात. आहे की नाही? म्हणून ह्याच्यामध्ये कुठेही आपण वाहून न जाता साक्षी भावानं जर राहिलं आपण,
तर मग आपल्या विचारांमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या भावांमध्ये विशालता येते. विशाल अस्तित्व होते आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं सामावून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये येते. आणि हे करत असताना काय होतंय, तर आपली पात्रता वाढत जाते. हे जसं आपण नियमितपणे करत जाऊ तेव्हा काय होईल, आपली पात्रता वाढत जाईल आणि विशालता येते आपल्यामध्ये. ती विशालता कुठे येते? विचारांमध्ये विशालता येते, आपल्या शब्दांमध्ये विशालता येते, आपल्या भावनांमध्ये विशालता येते, आपल्या कृतीमध्ये सुद्धा ती विशालता येते. आणि मग आपलं अस्तित्व त्या समुद्रासारखं होत. मग त्याच्यामध्ये एखादा डोंगर जरी समजा पडला तर समुद्राला काही फरक पडेल का त्याचा? नाही. पण उथळ पाणी असेल समजा एखादं आणि त्याच्यामध्ये नुसता दगड जरी पडला तरी ते उसळत, आहे की नाही? म्हणून आपल्या ह्याच्यात म्हणतात बघा, उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो, आहे की नाही? हा कशामुळे असतो? ही ज्ञानाची खोली आहे. आपल्या ज्ञानाची खोली जेवढी जास्त असेल तेवढा खळखळाट कमी असतो, तेवढी शांती असते, तेवढा संतपणा असतो. आणि जेवढी ज्ञानाची उथळता असेल तर त्याच्यामध्ये मग ते खळखळाट जास्त राहत. जवळ काहीच नाही पण खळखळाट जास्त. आणि एक लक्षात ठेवायचं, हे सगळे प्रकारचे माणसं आपल्या सभोवती आहेत, आपल्या सहवासामध्ये आहेत. आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे हे सगळे भेटतात. पण त्यांच्यामुळं आपण परेशान व्हायचं नाही, त्यांच्या भावनांसोबत आपण राहायचं नाही, त्यांच्या विचारांसोबत आपण नाही राहायचं. आपले भावना, आपले विचार, आपली वाणी ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं. आणि त्याला सुद्धा काय समजायचं, एक खेळ आहे. कधी राग आला तर राग येणारच नाही असं नाही, पण तो किती वेळ टिकला? जसं वाहत्या पाण्यावर आपण काठी मारली तर त्याची रेघ किती वेळ राहते? तेवढा वेळ राग. याचा अर्थ आपल्याला दुःखाचे प्रसंग आले म्हणजे रडू येणारच नाही असं नाहीये, पण त्या रडण्याच्या मागे एक गंभीरता असते, ज्ञानाची गंभीरता असते त्याच्या मागे. ती खोली आपल्यामध्ये असते जेव्हा हे ज्ञान आपल्याला समजते त्यावेळेस, है ना? तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं की नाही, अगर रोए भी तो उसके पीछे एक गंभीरता रहती है. कुछ भाव उठे भी, काही भाव उठले तरी त्याच्या मागे काय आहे? गंभीरता आहे, डेप्थ आहे. आणि त्यामुळं काय होतंय, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या स्मृतीमध्ये, आपल्या मनामध्ये विशालता येते. सर्व सामावून घेण्याची एक शक्ती आपल्यामध्ये येते. मग आपण सुख असताना सुद्धा सजग असणार
आणि दुःखामध्ये सुद्धा सजग असणं. ते कुठल्याही याच्यामध्ये आपली एक्साइटमेंट जी म्हणतो आपण ती नाही राहत. तर मग आपण अस्तित्व आपलं स्थिर, प्रसन्न, शांत, एकाग्र अशा पद्धतीचं बनतंय. आणि मग आपण हे जे जे काही घडतंय आपल्या आजूबाजूला ह्याला आपण साक्षी भावानं बघू शकतो. म्हणून गुरुदेव काय म्हणतात, सुख भी आए दुख भी आए, आपसे कुछ अच्छा हुआ कुछ बुरा हुआ तो भी कोई बात नहीं है. वो सब निकल जाएगा, सब धुल जाएगा. पण हे केव्हा, जेव्हा मला हे ज्ञान प्राप्त झालं, तेव्हा हे समजलं मला, तेव्हाच माझा स्वभाव बनतो तो. नाही तर काही गोष्टी स्वभावगत येतात, येतात की नाही. छान आहे ना. काही प्रश्न असतील तर सांगा.